नमस्कार मित्रांनो. रोज रोज कुठेतरी जायचं म्हणजे जायचं असंच असतं माझं काहीतरी. आज जायचं होतं मला वावरामध्ये, पण वावरात काही जाणं झालं नाही. माझ्या आईने मला काम दिलं म्हणून मला जावं लागलं वणीला. तर मी माझ्या कामासाठी वणीला जायसाठी तयारी वगैरे करत होती. मग काय जेवण वगैरे करावं म्हटलं. आता जेवण वगैरे केलं आणि मग मी तयारी वगैरे करून मी निघाली मारेगाव जायला. आधी मला मारेगावला काम होतं, मग मी मारेगावला पोहोचली. मारेगावचं काम वगैरे करून घेतलं आणि वणीला जायला निघाली. पण ज्याचं नाही कोणी त्यांनी जावं नाही, हे असं का म्हणत असते बरं? मला कमेंटमध्ये सांगा बरं नक्की. बाहेरचं वातावरण वगैरे खूप छान होतं आज. मस्त ऊन पण होतं आणि सावली पण होती, म्हणजे थंड वातावरण होतं. सर्वांना माहीतच आहे आपल्या वणीला ब्लॅक डायमंड सिटी असं म्हणत असतं, कारण तर आपल्याकडे कोळसा जास्त मिळत असते म्हणून. तर मग काय पोचली मग वणीला. वणीला पोचल्या पोचल्या इकडे मस्त ट्रॅफिक वगैरे दिसत होतं. तर मग ट्रॅफिक कशाचं माहीत नाही, पण हे ट्रक वगैरे उभा होता. ते निघाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आमच्या वणीकडे रस्ता म्हणजे जायला. तर मस्त इकडे मॉल वगैरे बघत बघत मी पोचली वणीमध्ये. चिखलगाव पडते, चिखलगावमध्ये थोडंसं काम होतं तिथं करून घेतलं. नंतर पुन्हा आम्ही निघालो वणीला. वणीला मी आज एकटीच होती, मला त्रास येत होता, पण आता काम असल्यानंतर जावंच लागतं म्हणून मग मी आली वणीला. वणीला आल्या आल्या आपल्याला जायचं होतं बँकमध्ये जायचं होतं. मला बँक वगैरे काही माहीत नव्हतं तेवढं, म्हणून मग मी विचारत विचारत पोचली आपल्या लोकेशनवर. बँकमध्ये आपले पैसे तर आहे नाही, गटाचे पैसे आहे, म्हणून मी बँकमध्ये पोचली. आपलं काम वगैरे केलं आणि मग पुन्हा निघाली आपल्या मार्केटकडे. मार्केटमध्ये काही घ्यायचं म्हणून गेली वगैरे, पण काही घेतलं नाही. मग कुठं जावं म्हटलं, आपण थोडंसं बाहेर फिरून यावं म्हटलं. मग काय आपण थोडंसं जातो म्हटलं, आता बस स्टॉपकडे वगैरे बसतो म्हटलं तिकडे जाऊन. मला यायचं होतं माझ्या फ्रेंडचा कॉल, आम्हाला करायची होती रील शूट म्हणून. तर काय आम्ही गेलो बस स्टॉपकडे. लालपरी वगैरे मस्त तिकडे दिसत होती, मला दाखवतो मी तुम्हाला. हे बघा किती छान आहे. आपल्या किती पण काही पण म्हणा, पण आपल्या महाराष्ट्राची शान लालपरीनेच असते. म्हणून मस्त लालपरी वगैरे बसून बघतच होती. मग आला माझ्या फ्रेंडचा कॉल. मग मी तिकडे जायला निघाली. आता कसं थोडंसं दूर होतं म्हणून पायदळ पायदळ जातच होती. चला मग मी जातपर्यंत आपण काहीतरी टाईमपास करू. टाईमपास म्हणजे मी आता तुम्हाला काही विचारते, माझी रील कुठपर्यंत पोहोचते आणि कुठून कुठून बघता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी पोहोचली माझ्या लोकेशनवर. आम्हाला रील शूट करायची होती. आम्ही रील वगैरे शूट केली आणि नंतर मग काय जाऊ म्हटलं आपल्या गावाकडे. मग ॲटो वगैरे बघायला मी निघाली. ॲटो वगैरे भेटत नव्हता. मग पुन्हा समोर गेली, मग मिळाला मला ॲटो वगैरे. मग आम्ही निघालो घरी जायला. मी एकटीच होती बरं, माझ्यासोबत कोणी नाही, पण मला आम्ही म्हणायची सवय आहे म्हणून मी आम्हीच म्हणत असते. मग काय निघाली मी घरी जायला मारेगाव. म्हणजे पहिले मला मारेगाव जायला होतं, पण मी मारेगाव जायला निघाली. इकडे हे काकू वगैरे मस्त बसून दिसल्या होत्या, कशासाठी माहीत नाही, पण एकट्याच होत्या, दोघीच जणी होत्या यांनी. मग काही नाही, आपला तीर्थक्षेत्र आलं जवळजवळच, म्हणजे वेगावचा फाटा. मग वेगाव फाट्यावरून मग मी पोचली मारेगावकडे. मारेगावाला जाता जाताच हे बघा मस्त सिलेंडर वगैरे ठेवून होतं. मला वाटलं एखादं घेऊन जावं काय तर, पण कोणाचं कसं घेऊन जायचं, म्हणून मग मी पोचले आपल्या कॉलेजकडे पोचल्या कोणी दिसत नव्हतं. कॉलेजमध्ये काम वगैरे होतं, पण जाऊ दे म्हटलं, काय तिथं मागं लागायचं, म्हणून मग मी निघाली अजून समोर. आज होता मंगळवार. आज मंगळवारचा बाजार म्हटल्यानंतर काही नाही ते घेऊन जाच लागते घरी, नाहीतर मग आपली आई बोंबलतेच आणलं काऊन नाही काही म्हणून. मग काय निघाली बाजार घेण्यासाठी. मस्त टमाटर आलू वगैरे मस्त विकायला, पण आज खूपच बाजार असा महाग होता, म्हणून काही जास्त वगैरे मी घेतलं नाही. थोडंसं घेतलं, मस्त फिरतच होती. फिरले वगैरे नंतर काही आपल्याला जे जे पाहिजे ते घेऊन घेतलं. आता खायचं तर घ्यायच लागते, म्हणून मग मी असं जिलंबी वगैरे घ्यायला गेली, घेऊन घेतलं. आणि मग पुन्हा थोडंसं बाजार वगैरे फिरायला गेली. फिरवीर झाली आणि मग निघाली ॲटोकडे जायला. मग काय इकडे प्रतीकदादावर बसला होता, मग तो मस्त हाय वगैरे करते. आणि मग काही नाही, इकडे आपले कॉलेजचे मित्र वगैरे आले, त्यांनी वगैरे हाय वगैरे केले. आणि मग निघाली मी आपल्या घरी जायला निघाली. तर काय पूर्ण सुना सुना रोड दिसत होता. आज कोणी दिसून आलं होतं. मग काय नाही, जाऊ द्या म्हटलं, आपल्याला घरी जाऊन काय करणे आज, म्हणून मग निघाली मी घरी जायला. हे बघा आता गल्ली पण पूर्ण सुनी दिसून आली होती, कोणी दिसत नव्हतं. मग काय नाही, आपला कॅमेरा उचलला आणि घरी. मग काय नाही, आल्याबरोबर मंचुरियन वगैरे खाल्ले. देवांशी वगैरे मस्त खात होता. आम्ही दोघांनी मिळून मंचुरियन वगैरे खाऊन घेतले. आणि काय नाही, मग चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.